हॅलो फ्रेंड्स, ऑफिसवरून थकून आल्यानंतर खूप कडकडून अशी भूक लागलेली. मग विचार केला झटपट असं काहीतरी बनवूया. परंतु मग किचनचं हे अकरा विक्राळ रूप बघून माझी भूक कुठल्या कुठे पळून गेली. म्हणजे ना, मला तरी खरंच असंच वाटतं की नॉर्मल माणसांच्या घरात तरी किचन असं असू शकत नाही. भले मग ते कितीही खराब झालं असलं आणि आपण कितीही आळशी असू द्या, परंतु मग ते आपण लाजून का होईना साफ तरी करून घेऊ. परंतु आमच्या इथे पीजी मध्ये तोही प्रकार नाहीये. आम्ही एवढ्या मुली राहतो, त्यातल्या मग काही जेमतेमच आपलं काम झाल्यावर व्यवस्थित साफसूफ करणारे आहेत. आता घासलेली भांडी भांड्यांच्या स्टँडवर लावायला असं किती टाइम लागतो, पण तेही नाही. त्यानंतर मग भांडी घासल्यानंतर किंवा जेवण झाल्यानंतर जे काही खरकट आहे ते असंच बेसिनमध्ये पडलेलं असते, कोणी उचलत देखील नाही. आणि मग ना, या खरकट्यामुळे छोटे छोटे किडे व्हायला लागतात, कॉक्रोच उंदीर यायला लागतात. आता मग काही कारणांमुळे मेड आल्या नव्हत्या, त्याच्यामुळे मग किचनची ही अवस्था झाली होती. हा पण ठीक आहे, आता आपल्याला जेवण बनवायचंय म्हटल्यावर कधीतरी आपणही साफसूफ करू शकतो ना. ठीक आहे, आता आधी आपण असंच खरकट्यावर जेवण बनवलं, परंतु ऍटलीस्ट आपलं काम झाल्यानंतर तरी आपण साफसूफ करू शकतो ना. माझं असं आहे की मी एक वेळ उपाशी राहील, पण एवढ्या घाणीमध्ये अशा अवस्थेमध्ये जेवण बनवूच नाही शकत. आता माझ्याकडे मग थोडाफार टाइम होता, मग विचार केला आपणच साफसफाई करायला घेऊया. हे कळकटलेलं मळकटलेलं बेसिन आपणच साफ करू. पण आपण कितीही साफसफाई केली ना, पण असं होणार की आपण साफ करणार आणि दुसरं कोणीतरी येऊन घाण करून जाणार. परत मग जैसे थे तीच अवस्था. आता मग आम्ही एक दोघी जणींनी सर्वांना खूप सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु तेवढ्यापुरते तेवढे चेंजेस होतात आणि नंतर परत आहे ते. आय नो, ऑफिसवरून थकून भागून आल्यावर आपल्या सर्वांनाच कंटाळा आलेला असतो, परंतु माझा हा कन्सर्न आहे की साफ नाही करायचं तर ऍटलीस्ट घाण तरी नका करू ना. आय होप या व्हिडिओमुळे तरी ज्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे त्यांच्यापर्यंत माझा हा मेसेज नक्की पोहोचेल आणि काहीतरी बदल होतील. चलो बाय.